मंडळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज आणि उद्या अशा मिळून उद्धव ठाकरेंच्या एकूण 6 झंझावाती जाहीर सभा रायगडमध्ये पार पडणार आहेत. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ठाकरे कोकणातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी 11 वाजता पेण इथं, दुपारी 3 वाजता अलिबाग चौल इथं, तर सायंकाळी 6 वाजता रोह्यात त्यांची जनसंवाद सभा नियोजित आहे. त्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता पोलादपूर इथं, 3 वाजता म्हसळा इथं आणि सायंकाळी 6 वाजता मानगाव येथील जनसंवाद सभेत ते संवाद साधणार आहेत. एकूणच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या महिन्याभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपापल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते तयारीला लागले आहेत. तालुकानिहाय कार्यकर्ता मेळावे घेऊन त्यांनी संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. एकूणच आता उद्धव ठाकरे हे रायगडात येणार असल्यानं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे या तिन्ही शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर रायगड जिल्ह्यात पक्ष संघटना डळमळीत झाली होती. अनेकांनी पक्षाचं शिवबंधन तोडलं होतं, पण आमदार पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना सोडलं असलं तरी कार्यकर्ते आणि नागरिकांची सहानुभूती आजही ठाकरे यांच्याच बाजूने असल्याचं दिसून येत आहे. तेव्हा आता एकूणच रायगडात ठाकरेंची ताकद किती आहे? उद्धव ठाकरेंच्या सभांमुळे रायगडमध्ये नेमका काय उलटफेर होऊ शकतो? ठाकरे गटाचे अनंत गीते सुनील तटकरेंना मात देतील का? रायगडचा पुढचा खासदार नेमका कोण असेल? सगळं सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात कोकण आणि शिवसेना एक समीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणातील मतदारांनी शिवसेनेला चांगली साथ दिली आहे. काही अपवाद वगळता कोकणातील बऱ्याच लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. असाच एक अपवाद असणारा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ. गेल्या लोकसभा निवडणुकीत इथं शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा थोडक्यात पराभव झाला होता. अनंत गीते हे सध्या ठाकरे गटात आहेत. आज आणि उद्याच्या जनसंवाद यात्रेत अनंत गीते हे सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत असणार आहेत. सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात असलेले सुनील तटकरे खासदार आहेत. मात्र शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे सध्या मतदारसंघातील समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यामुळं प्रत्येक मतदारसंघात मतांचं सुद्धा विभाजन झालेलं आहे. आता या बंडात आघाडीवर असलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मात्र जणू चंगच बांधलाय. या दोन्ही नेत्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या नेत्यांपैकीच एक आहेत सुनील तटकरे आणि तेच सध्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. म्हणूनच त्या दृष्टीने अनंत गीतेंना पाठबळ देण्यासाठी, स्थानिक लेवलला संघटनात्मक बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जनसंवाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांचं तिकीट महाविकास आघाडीकडून जवळपास निश्चित झालंय. त्या बाबतीतलं सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे. काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की 2014ला मला लोकसभेवर जायचं नव्हतं, पण आता दिल्लीत माझं मन रमू लागलंय. दिल्लीत एनडीएची सत्ता येणार असल्यानं लोकांच्या विकासासाठी दिल्ली मला आवडेल, असं सुद्धा वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं होतं. त्याचबरोबर 2च दिवसांपूर्वी त्यांनी आपली लोकसभा लढवण्याची इच्छा उघड उघड बोलून दाखवली होती. तसंच या बाबतीतला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. 2014च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीतेंकडून तटकरेंचा निसटता पराभव झाला होता. त्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षानंही उमेदवार उतरवून ही लढत तिरंगी केली होती. शेकापचे उमेदवार रमेशभाई कदम यांनी तब्बल 1,29,000 मतं खेचल्यानं इथली समीकरणं आयत्यावेळी बदलली होती. त्यावेळी मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्यांपर्यंत सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात चढाओढ सुरू होती. अखेरीस या लढतीत अनंत गीते यांनी अवघ्या 2,110 मतांनी बाजी मारली होती. त्या निवडणुकीत सुनील तटकरे नावाच्या दुसऱ्या एका अपक्ष उमेदवाराने घेतलेली 9,849 मतं राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या पराभवामध्ये निर्णायक ठरली होती. मात्र सुनील तटकरे यांनी 2019 मध्ये अटीतटीच्या लढतीत गीतेंचा पराभव करत दिल्ली गाठली होती. सुनील तटकरे यांनी 2014च्या पराभवाचा वचपा काढताना अनंत गीतेंचा 31,438 मतांनी पराभव केला होता. त्यावेळी रायगडमध्ये एका अपक्ष उमेदवार आणि वंचितनं घेतलेली मतं ही तटकरेंच्या पथ्यावर पडली होती.
पण आता 2024 मध्ये सुनील तटकरेंना आव्हान देण्यासाठी पुन्हा एकदा अनंत गीते हेच इथून सध्या तरी दावेदार असतील असं दिसतंय. असो तर आता आपण या लोकसभा मतदारसंघातल्या पक्षीय बलाबलाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेऊयात. तर बघा, रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येत आहेत. त्यापैकी 4 मतदारसंघ हे रायगड जिल्ह्यातील तर 2 मतदारसंघ हे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. त्यातील एका मतदारसंघात भाजपा, 3 मतदारसंघात शिंदे गट, तर एका मतदारसंघात ठाकरे गट आणि एका मतदारसंघात अजित पवार गटाचा आमदार आहे. या सर्व मतदारसंघांचा आता आपण सविस्तर आढावा घेऊ. तर बघा, रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे रविशेठ पाटील आमदार आहेत. त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या धैर्यशील पाटील यांचा 24,000 मतांनी पराभव केला होता. सद्यस्थितीत या मतदारसंघामध्ये भाजपाला आव्हान मिळेल अशी फारशी परिस्थिती नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत इथं सुनील तटकरेंना आघाडी मिळू शकते असं बोललं जातंय. पण नुकतंच पेण विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचाच असेल अशी ग्वाही माजी खासदार अनंत गीते यांनी दिली आहे. कारण पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, मिहिर धारकर, समीर म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे आता मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश आज उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत. या लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अलिबाग. शेकापचं वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी धक्कादायक निकालाची नोंद केली होती. दळवी यांनी शेकापच्या सुभाष पाटील यांचा तब्बल 32,000 मतांनी पराभव केला होता. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर महेंद्र दळवी हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यामुळे सध्या इथे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये फूट पडलेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत इथं अटीतटीचं चित्र असून लोकसभेतही संमिश्र मतदान होण्याची शक्यता आहे. पण सध्याच्या घडीला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या समोर अलिबाग येथील ठाकरे गटाचे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र म्हात्रे यांना उद्धव ठाकरे बळ देण्याची शक्यता असून ते संभाव्य विधानसभेचे उमेदवार मानले जात आहेत. आता यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ असलेल्या श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या आमदार आहेत. आदिती तटकरे या सध्या अजित पवार गटात असून त्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आदिती तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांचा तब्बल 39,000 मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघात अजित पवार यांच्या सोबत असलेल्या सुनील तटकरे यांची चांगली पकड आहे. त्यामुळे इथे जनाधार मिळवणं महाविकास आघाडीला जड जाण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे. पण ठाकरे गटाच्या विनोद घोसाळकर यांना पुन्हा एकदा ठाकरे गट ताकद देण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ठाकरे प्लस पवार सहानुभूती तर वर्क झाली तर आदिती तटकरेंसाठी इथून निवडून येणं जड जाऊ शकतं. आता यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघात येणारा रायगड जिल्ह्यातील चौथा मतदारसंघ आहे तो महाड. महाड मतदारसंघात 1990 पासून शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. 2004चा पद वगळता इथून शिवसेनेचा उमेदवार विजय होत आलाय. 2009 पासून इथे भरत गोगावले आमदार म्हणून निवडून येत आहेत. 2019 मध्ये गोगावलेंनी काँग्रेसच्या माणिकराव जगताप यांचा 21,000 मतांनी पराभव केला होता. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर भरत गोगावले हे शिंदेसोबत गेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही शिवसेनेत फूट पडली आहे. गोगावलेंच्या बंडखोरीला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी इथले माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांना ठाकरे गटात आणलंय. त्यामुळे ते भरत गोगावलेंच्या समोर कडवं आव्हान उभं राहिलंय. त्याचा परिणाम इथून लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या मतदानावरही होण्याची शक्यता आहे. या लोकसभा मतदारसंघातील 5वा आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोडणारा मतदारसंघ म्हणजे दापोली. या मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे योगेश कदम हे आमदार आहेत. 2019च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कदम यांचा 13,578 मतांनी पराभव केला होता. मात्र योगेश कदम शिंदे गटात गेल्यापासून इथली समीकरणं बदलली आहेत. तसेच कदम यांच्या विरोधात विरोधक एकत्र आले आहेत. दापोली हा रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानण्यात येतो. पण यावेळेस इथं वर्चस्व कायम राखताना योगेश कदम यांची दमछाक होण्याची शक्यता आहे. कारण योगेश कदम आणि रामदास कदम या पितापुत्रांना घेरण्यासाठी ठाकरेंनी संजय कदम यांची घरवापसी करून डाव टाकला. एकूणच योगेश कदमांविरोधात विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील 6वा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गुहागर. या मतदारसंघावर कोकणातील मातब्बर नेते असलेल्या भास्कर जाधव यांचं वर्चस्व आहे. सध्या ठाकरे गटात असलेले भास्कर जाधव इथून राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांकडून निवडणूक लढवून जिंकून आले आहेत. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहदेव बेटकर यांचा 26,500 मतांनी पराभव केला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही भास्कर जाधव हे ठाकरेंसोबत राहिले आहेत. तसेच त्यांच्या मतदारसंघात ठाकरे गटात फार मोठी फुटाफूट झालेली नाही. त्यामुळे इथून महाविकास आघाडीला ॲडव्हान्टेज मिळण्याची शक्यता आहे.
एकंदरीत रायगड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असता सध्या इथे आमदारांच्या संख्येमध्ये महायुती आघाडीवर असली तरी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचाही बऱ्यापैकी जनाधार आहे। त्यातही ठाकरे प्लस पवार ही सहानुभूती इथंही मोठ्या प्रमाणावर वर्क होण्याची शक्यता आहे। मात्र इथे निवडणूक कुणी लढायची यावरून दोन्ही आघाड्यांतील पक्षांमध्ये रस्सीकेस होण्याची शक्यता आहे असं बोललं जातंय। आता एकूणच महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप घोषित झालेलं नसलं तरी सुद्धा त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्याकडून रायगडमधून अनंत गीते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। याबाबत आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेसची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये। पण तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी जाहीर केली आहे आणि आता रायगडचा खासदार ठाकरे गटाचा होणार असं अनंत गीते यांनी म्हटलं आहे। आता विद्यमान खासदार सुनील तटकरे हे अजित पवारांसोबत महायुतीमध्ये दाखल झाले आहेत, त्यामुळे महायुतीकडून तेच उमेदवार असण्याची शक्यता आहे। मात्र त्यांच्याबाबत शिंदे गट काय भूमिका घेतो हे पाहावं लागेल। सध्या रायगड जिल्ह्यात चांगला जनाधार असलेला शेकाप हा पक्ष महाविकास आघाडीमध्ये असल्यानं इथं महाविकास आघाडीचं बळ वाढलेलं आहे। त्यामुळे इथून पुन्हा एकदा निवडून येणं हे सुनील तटकरे यांच्यासाठी तितकंसं सोपं नसेल, हेही तितकंच खरं आहे। बाकी तुम्हाला काय वाटतंय, रायगडमध्ये ताकद कोणाची जास्त आहे? कोण रायगडचा पुढील खासदार होऊ शकतो? अनंत गीते, सुनील तटकरे की मग अजून कोण? उद्धव ठाकरे त्यांच्या सभांमधून रायगडात जुळवाजुळव करण्यात यशस्वी होतील का? अनंत गीते उद्धव ठाकरे गटाकडून निवडून येतील का? सुनील तटकरे यांची कोंडी करण्यात ठाकरे यशस्वी होतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष बारी एक यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।